नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 13 तारखेला आपली नवोदयची परीक्षा आहे. त्यामुळे आपण आज सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत. त्या सराव प्रश्नपत्रिकेमधील आज आपण 1 ते 80 प्रश्न या सराव प्रश्नपत्रिकेत पाहणार आहोत. आणि हे प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण की परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि तुमचा सराव होणे सुद्धा खूप गरजेचे आहे. तर चला करूया आज आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात. जास्त वेळ वाया न घालवता आपण प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवून घेणार आहे. तर पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पाहणार आहोत बुद्धिमत्तेचा 40 प्रश्नांचा भाग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे प्रश्नपत्रिकेचा सराव होणार आहे. तसेच स्पष्टीकरणासहित तुम्हाला माहिती दिली जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर बघा, पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 मधील आपल्याला प्रश्न दिलेला आहे बुद्धिमत्तेचा. त्यामध्ये लिहिलेला आहे बघा, 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या A, B, C आणि D दिलेल्या आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करायची आहे आपल्याला आणि उत्तर दाखवण्यासाठी आपल्याला ओमार शीटमध्ये खूण करायची आहे. तर बघा, प्रश्न आकृती कशी दिलेली आहे, तिथे दिलेली आहे क्यूचा आकाराचं आणि काय सांगितलं आहे, वेगळी आकृती शोधायला आपल्याला सांगितलेले आहे. बघा, तुम्हाला कोणती वेगळी आकृती दिसते आहे, ती कोणती आकृती वेगळी दिसते, A, B, C आणि D मध्ये काय सांगितलेलं आहे, 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत. कोणत्या बाबतीत समान दिसतात रे, कोणत्या बाबतीत आकृत्या समान दिसत आहेत ते बघायचं आहे. तर आपलं उत्तर क्रमांक येणार आहे 2 नंबरचं, कारण की A हे उलटं दाखवलेलं आहे, T आहे तसंच आहे, क्यू पण आहे तसं दाखवलेले, F सुद्धा या बाजूला दाखवलं आहे, परंतु बीची आकृतीसुद्धा आपली वेगळी दाखवलेली आहे. म्हणजे आपली पाण्यातील प्रतिबिंब अशा प्रकारे दाखवलं जातं, त्याप्रमाणे ही आकृती दाखवलेली आहे. त्यामुळे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे, बी नंबरचा येणार आहे. बी नंबरच्या आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, पाण्यातील म्हटलं आरशातील प्रतिबिंब दाखवलेलं आहे, त्यामुळे बी नंबरची आकृती आपली काय असणार आहे, चुकीची असणार आहे. त्यानंतर बघा, 2 नंबरची आकृती कोणत्या बाबतीत समान आहेत, 3 आकृत्या आपल्याला समान आहे 2 नंबरच्या आकृतीमध्ये. तर तुम्हाला कोणत्या आकृतीचे समान दिसतात ते बघा. बघा, कोणती आकृती समान दिसत आहे आपल्याला, वेगळी कोणती आकृती दिसत आहे, आपली डी आकृती काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत बघा विसंगत दिसत आहे. डी आकृती आपली काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत विसंगत दिसत आहे. बघा, हा आकार कसा आहे, हा आकार तसाच आहे आणि सी सुद्धा आकार, फक्त आकृती फिरवलेली आहे आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये वेगळे पण दाखवलेले आहे, त्यामुळे डी नंबरची आकृती काय होणार आहे, येणार नाही. त्यानंतर बघा, पुढची आकृती कशी आहे, बघा पुढची आकृती कशा प्रकारे दाखवलेली आहे, किती भाग दाखवले आहेत बघा, 1 2 3 चौकोनाचे 4 भाग दाखवले आहेत, परंतु चौकोनामध्ये परत त्रिकोण पाडून त्याचे 2 भाग वेगवेगळे केलेले आहेत. चौकोनाचे त्रिकोण पाडून त्यामध्ये 2 भाग वेगवेगळे केले आहेत. तर एक भाग वेगळा कोणता दिसतोय बघा, 1 2 3 4 हे जर आपण भाग केले तर 1 2 3 4 5 6 7 8 भाग होतात. त्यातले 2 भाग फक्त रंगवलेले आहेत, म्हणजे एकच भाग त्यांनी रंगवलेला आहे. 4 पैकी 1 भाग रंगवलेला आहे. आता बघा, इथं 1 2 3 आणि 4 पैकी सुद्धा हा सुद्धा एकच भाग रंगवलेला आहे. इथं सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा 1 2 3 आणि 4 नंबरचे सी नंबरच्या आकृतीमध्ये 2 भाग रंगवलेले आहे, त्यामुळे हीच आपली आकृती येणार आहे. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा, डी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा काय होणार आहे, 1 आणि 2 म्हणजे एकच भाग रंगवलेला आहे, कारण की हे 2 भाग जर जोडले तर एक भाग तयार होतो, म्हणून डी नंबरची आकृती आपली येणार नाही. सी नंबरची आकृती आपले वेगळे पण दर्शवत आहे, म्हणजे सी नंबरची आकृती आपली काय येणार आहे. त्यानंतर बघा, पुढची आकृती कशा प्रकारे दाखवली, काय फरक आहे त्यामध्ये, प्रत्येक आकृतीचे निरीक्षण करायचे आपल्याला, त्यामुळे आपल्याला काय होणार आहे, व्यवस्थितरित्या समजणार आहे. आता त्रिकोण तर सर्व ठिकाणी दिसतो बघा. आता बी मध्ये काय आहे, खालच्या साईडला वरती बांध आहे, ते ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये पण आहे खालच्या बाजूला, डी मध्ये पण आहे. त्यानंतर बघा, आतला बाण कुठे आहे, आतला बाण बघा साईडला बघा, तर बी मध्ये वेगळा दिसतोय, सी मध्ये सुद्धा बी मध्ये सी मध्ये सारखा आहे, डी मध्ये सुद्धा बघा सारखा आहे, परंतु ए मधल्या बाणाचा आकार वेगळा असल्यामुळे ए नंबरची आकृती आपली काय होणार आहे, येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया.
बघा पुढची आकृती काय म्हणते ते. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D अशा 4 आकृत्या दिल्या आहेत. उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखवण्यासाठी पर्याय निवडायचे. बघा आता काय सांगितलंय. डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D 4 उत्तर आकृती दिली आहेत. तर उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीची समान आकृतीची निवड करायची. आता आपल्याला काय सांगितले, समान आकृतीची निवड करायला सांगितली. बघा आता कुठे दिसतोय, हा वर्तुळ आहे, वर्तुळ सगळीकडे दिसतोय, भरीव वर्तुळ दिसतोय. डी नंबरच्या पर्यायामध्ये दिसत नाही, म्हणजे डी नंबरचा पर्याय कट करून टाकायचा आहे लगेच. त्यानंतर बघा स्टार आहे, स्टार कुठे कुठे दिसतंय, ए मध्ये दिसतंय, बी मध्ये दिसतंय, सी मध्ये दिसतंय. डी नंबरचा आपण पर्याय कट केलेला आहे. त्यानंतर बघा स्वास्तिक आहे, स्वास्तिक कुठं आहे, ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे, सी मध्ये पण आहे. आणि त्रिकोण बघा, त्रिकोण ए मध्ये नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय कट. बी मध्ये आहे, आता बी मध्ये आणि सी मध्ये शोधायचं आहे. सर्वत्र आकृत्या समान आहेत बरोबर. बी मध्ये आणि त्रिकोण आहे, स्वास्तिक आहे, स्टार आहे आणि भरीव असा वर्तुळ आहे. तर बघा कशा प्रकारे शोधायचं आता आपल्याला. वर्तुळ आहे, इथे पण वर्तुळ आहे. वर्तुळ झाल्यानंतर काय येते रे, स्टार येते. वर्तुळ झाल्यानंतर काय येते, स्टार येते. बघा वर्तुळ झाल्यानंतर स्टार आहे, स्वास्तिक आहे आणि त्रिकोण आहे. इथं बघा वर्तुळ झाल्यानंतर काय येते रे, वर्तुळ झाल्यानंतर काय येते, स्टार येते का, नाही, त्रिकोण येते. म्हणजे ही आकृती काय असणार आहे, समान नसणार आहे. सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती बघा कशा प्रकारे आहे. आयत आहे, आयतामधला मधला भाग काय केलेला आहे, थोडासा कट केलेला आहे. समान आकृती कुठे दिसते आपल्याला, आहे तशी आकृती बघा यामध्ये दिसते का, आयत आहे का, नाही, म्हणजे हा पर्याय नाही येणार. बी मध्ये बघा, बी मध्ये दिसते का, बी मध्ये दिसते का, बी मध्ये दिसतोय, परंतु बी मध्ये बाण आहे, म्हणजे बी नंबरचा पर्याय येणार नाही. सी मध्ये इथे रेष मारलेली नाही, म्हणजे इथे आकृती स्पष्ट होत नाही, म्हणजे सी नंबरचा पर्याय येणार नाही. डी नंबरच्या आकृतीमध्ये आहे तशी आकृती आहे, म्हणजे डी नंबरचा आपला पर्याय काय होणार आहे, येणार आहे. त्यानंतर बघा वर्तुळ आहे, वर्तुळात स्वास्तिक आहे, स्वास्तिकात भरीव वर्तुळ आहे. कुठे दिसते आपल्याला लगेच बघायचं आहे आपल्याला. बघा कुठे दिसते, फिरवलेली आकृती कुठे दिसते बघा, फिरवलेली. इथं तर बघा वर्तुळ वेगळ्याच ठिकाणी आहे, म्हणजे हा पर्याय येणार नाही. बी मध्ये आहे, म्हणजे बीचा पर्याय बरोबर आहे. आपल्याला जास्त वेळ नाही घेता, मी फक्त उत्तर एक सांगत आहे. त्यानंतर बघा अशाच प्रकारच्या आकृत्या येतात आपल्याला परीक्षेमध्ये. बघा कशा प्रकारची आकृती आहे, कुठे दिसती, ए मध्ये दिसते का, नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये हो, सी मध्ये सारखीच आकृती दिसते, म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय होणार आहे, येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची लगेच. डाव्या बाजूस प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त दाखवलेला आहे. बघा एक भाग लुप्त दाखवलेला आहे. उजव्या बाजूस दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आणणारे असे प्रश्न निवडायचेत. बघा आता दिशा न बदलायची नाही, आपल्याला लुप्त झालेला भाग विचारला, लुप्त झालेला भाग. आता सर्वत्र भाग दिलेला आहे, परंतु बघा इथला भाग बघा, हा भाग नाही, म्हणजे इथे एक आपण गोल करू शकतो, त्रिकोण काढू शकतो आणि खाली रेष मारू शकतो, बरोबर का. त्रिकोण काढू शकतो आणि खाली रेष मारू शकतो. कुठे दिसतंय हा भाग, दिशा बदलायची नाही, आहे तशी आकृती लिहायची आहे. बघा ए मध्ये दिसतंय का, नाही, बी मध्ये दिसतंय का, नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये सी मध्ये दिसतंय, म्हणजे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला. डी नंबरचा पर्याय चूक आहे. उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे, सी नंबरचं असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे. बघा आकृतीचे निरीक्षण करायचं आहे. इथं थोडंसं स्पेसिने सोडवताना मुलांनी केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला दिसत आहे. बघा लुप्त झालेला भाग शोधायचा आहे, हा भाग शोधायचा आहे आपल्याला. हा भाग कुठे दिसतोय, ए मध्ये दिसतोय का, नाही, बी मध्ये दिसतोय बघा, बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. सी मध्ये नाही, डी मध्ये नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा कुठला भाग नाही रे, हा खालचा भाग नाही, बरोबर का. आता हा भाग इथे दाखवलाय, म्हणजे काय येणार आपला, असा येणार का, असा भाग येणार आपला. कुठे दिसतोय हा भाग, कुठे दिसतोय बघा, हा भाग कुठे दिसतोय. आकृतीच्या अशा ठिकाणी लगेच पेन्सिलने किंवा पेनने खून करून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर समजेल. बघा कुठे दिसतोय हा भाग, बी नंबरच्या पर्यायामध्ये दिसतोय, म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे.
बघा असे ज्यावेळेस अशा आकृती येतात ना त्यावेळेस हा पर्याय तर आपल्याला बघा कुठे दिसतोय का, हा पर्याय कट करून टाकायचा. यामध्ये थोडासा त्रिकोण नाही म्हणजे सी नंबरचा पर्याय सुद्धा कट करायचा. बी नंबरच्या पर्यायामध्ये बरोबर आहे म्हणजे बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बघा आता हा भाग, आता हा भाग बरोबर आहे म्हणजे हा भाग आपल्याला दिलेला आहे, हा भाग हाय तसा लिहायचा आहे. आणि मधील रेष मारायची, कुठे दिसते हा भाग बघा, ए मध्ये दिसतोय का, नाही. बी मध्ये दिसतोय का, नाही. सी मध्ये दिसत आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. चला आता पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लगेच. जास्त वेळ वाया घालवत नाही, घाई करते कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, दिवस खूप कमी राहिलेले आहेत आणि तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा सराव होणे खूप गरजेचं आहे. फक्त 8 दिवस राहिले आहेत आपल्याकडे आणि तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही प्रश्नपत्रिकेचा सराव करू शकता. बघा आता अशा प्रकारचे काय दिले प्रश्न अगोदर समजून घ्यायचा आहे. चौथ्या आकृतीसाठी बघा डाव्या बाजूस 3 आकृत्या दिल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृती विशिष्ट अनुक्रमात आहेत. उजव्या बाजूस दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशा आकृती शोधून काढा की जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल. आता बघा ह्या आकृत्या समान दिलेत आणि इथं आपल्याला आकृती शोधायची आहे. बघा कशा आहेत, इथे रेषा मारलेले आहेत बघा, डिझाईन केलेली आहे. इथे काय केलं, इथला एक भाग काय केला त्यांनी कट केला, त्यानंतर बघा हा भाग कट केला. मग आता कुठला भाग येईल रे आपला, हा भाग कट केल्यानंतर ही जर भाग घालवला तर आपला एकच रेष येईल, बरोबर की नाही. मग आता बघा कुठे एक रेष दिसते का, बघा बी मध्ये दिसते, सी मध्ये दिसते, डी मध्ये दिसते, ए मध्ये तरी दिसत नाही. मग काय करावं लागेल आपल्याला, परंतु एक भाग गेल्यानंतर हा भाग येणारच ना, म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. सी नंबरचा आणि डी नंबरचा चूक असणार आहे, त्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर बघा 14 नंबरचा प्रश्न आहे. त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, आयत आहे, अधिक आहे आणि स्टार आहे. आता पुढं काय केलं आहे, वर्तुळ दिले, वर्तुळ, आयत, स्टार, अधिक, स्टार आणि त्रिकोण. म्हणजे काय केले, यानंतर येणाऱ्या आकृतीने परत सुरुवात केली. बघा आता इथे वर्तुळाने केली, इथे वर्तुळाने केली, त्यानंतर कुठला आता आयत आहे, आयताने केली, आयत नंतर काय आहे अधिक, अधिकनं सुरुवात पाहिजे. बघा पर्यायामध्ये अधिकनं सुरुवात कुठे आहे, सर्व पर्यायामध्ये ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये नाही, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय करायचा, लगेच कट करायचा. त्यानंतर बघा अधिक नंतर काय आलेलं आहे, अधिक नंतर स्टार आले, कुठे दिसते अधिक नंतर स्टार, इथे आहे, इथे आहे, इथे नाही, म्हणजे सी नंबरचा पण पर्याय कट. स्टार नंतर काय आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण कुठे इथे आहे, इथे नाही, बी मध्ये नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. फास्ट आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या सोडवायचं आहे, आकृतीमध्ये आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे. त्यानंतर बघा भागाकार गुणुले वजा अधिक, भागाकार गुणुले वजा अधिक. आता काय केले, इथे भागाकार आहे, इकडे गेला, बरोबर, त्यानंतर गुणले, म्हणजे हा चिन्ह इथं वरती आलं, हे चिन्ह इथं वरती आलं, म्हणजे आधी कुठे जाणार, इथे जाणार. आता मग गुणले कुठे जाणार, इथे जाणार, वरती, वरच्या साईडला गुणले दिसते, कुठे दिसते बघा, ए मध्ये दिसतंय, बी मध्ये नाही, सी मध्ये दिसतंय, डी मध्ये दिसते, म्हणजे काय आपला पर्याय कट होता, बी नंबरचा पर्याय कट झाला. त्यानंतर बघा ए मध्ये इथं गुणुले आहे, नंतर इथं काय येणार, मग आपलं इथे काय येणार, गुणुले आहे म्हणजे इथं काय येणार, अधिक येणार, बरोबर का, कारण की अधिक नंतर काय, अधिक इथे अधिक होतं, म्हणजे इथं काय, इथं गेल्यावर काय येणार, अधिक येणार. बघा आता अधिक कुठं आहे, या बाजूला अधिक पाहिजे आपल्याला, सी नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला, ए पण कट आणि बी पण कट, सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया. खूप फास्ट होत आहे, परंतु वेळेअभावी आपल्याला हे फास्ट घेणं खूप गरजेचं आहे. बघा कशी आकृती दिलेली आहे, भरीवर्तुळ आहे, त्रिकोण आहे, भरीवर्तुळ आहे, त्रिकोण आहे. आता परत काय केले आहे, उलट केले का, बघा भरीवर्तुळ वरती गेले, त्रिकोण खाली गेला आहे, भरीवर्तुळ परत खाली आले, म्हणजे एक बाजू वरती गेली. आता हे त्रिकोण पण वरती जाणार, बरोबर का. आता परत हे भरीवर्तुळ वरती जाणार, कुठे 3 बाजूला, म्हणजे वरती एकच बाण फक्त खाली पाहिजे. मग आता 3 बाजू शोधण्यापेक्षा एक बाजू शोधू, एक बाण खाली कुठे दिसते बघा पर्यायामध्ये, एक बाण खाली पर्यायामध्ये कुठे दिसतंय, इथं तर नाहीच, हा पर्याय येणार नाही. इथे बघा 1 2 2 बाण खाली आहेत, म्हणजे बी नंबरचा पर्याय सुद्धा येणार नाही. सी नंबरच्या पर्यायामध्ये पण बघा खाली वेगळं दिलेलं आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये बघा एक बाण खाली आहे आणि बाकीच्या आकृत्या कुठे आहेत, त्या वरती आहेत, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती, पुढची आकृती कशी आहे, प्रश्न आकृती. त्रिकोण आहे, त्यामध्ये आयत आहे, आयत आहे, त्यामध्ये त्रिकोण आहे, वर्तुळ आहे. बघा आता काय सांगितलंय, त्रिकोण होता, त्यामध्ये आयत घेतला आणि त्यामध्ये काय केले, म्हणजे असं एक वर्तुळ, छोटं भरी वर्तुळ काढलं. मग त्यांनी काय केलं, परत आयतामध्ये काय केले, त्रिकोण घेतला आणि वर्तुळ केलं.
बरोबर का? चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ केला. त्रिकोणाशी समान म्हणजे आपल्याला प्रश्न काय समजून घ्यायचा आहे, दोन आकृतीचे दोन गट आहे. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या दोन प्रश्न आकृतीमध्ये काही नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा तसेच नाते असायला हवे. आता काय केले बघा, ह्याने आयत आहे, त्रिकोण आहे, त्यामध्ये आयत आहे, त्यामध्ये वर्तुळ आहे. परंतु काय केले, वर्तुळाचा आकार काय केलेला आहे, बनवलेला आहे. मग आता हा आयत त्यांनी काय केला, बाहेर घेतला आणि बाहेर घेतल्यानंतर काय केलं, त्यामध्ये त्रिकोण टाकला. म्हणजे आपल्यामध्ये काय आहे, हा पंचकोन आहे. 1 2 3 4 आणि 5 पंचकोन आहे. पंचकोन आपल्याला बाहेर घेऊन त्यामध्ये काय करायचं आहे, वर्तुळ टाकायचं आहे. आणि हा रंगवलेला नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, रंगवलेला वर्तुळ घ्यावं लागणार आहे. बघा आता पंचकोन कुठे कुठे दिसतोय, ए मध्ये दिसतोय, बी मध्ये दिसतोय, सी मध्ये दिसतोय, डी मध्ये नाही म्हणजे डी नंबरचा पर्याय कट. परत काय केले, पंचकोनमध्ये वर्तुळ घेतले. वर्तुळ कुठे दिसते पंचकोनमध्ये, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. परत काय आहे, वर्तुळामध्ये भरीव आपल्याला काय करायचं आहे, भरीव घ्यायचं आहे. भरीव वर्तुळ घ्यायचं आहे. कुठे दिसते भरीव वर्तुळ, तर सी नंबरच्या पर्यायामध्ये दिसते. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरचा बघा डी नंबरचा पुढचा प्रश्न आहे बघा, बाण दाखवलेत. कसे दाखवलेत, दोन टोकाला बाण दाखवलेले आहेत. मग आता इथे चारही पण टोकं दाखवलेत. इथे काय होणार, मग इथे काय होणार आपल्याला, आता इथे 2 टोक दाखवले होते, इथे 4 टोक दाखवले. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 2च टोकाला दाखवावं लागणार आहे. बरोबर का नाही? बघा इथे 1 2 3 4, परंतु 2 खाली आणि 2 वरती. आता कसं दाखवलेत, ए मध्ये येणार का रे, ह्याचा आकार वेगळा आहे म्हणजे हा येणार नाही. बी मध्ये बघा बरोबर 2 टोकाला बरोबर बाण दाखवलेत. बरोबर की नाही? म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा बघा पुढची आकृती घ्यायची लगेच. वर्तुळ आहे, त्यामध्ये चौकोन आहे, त्यात अधिक आहे. इथे काय केले, चौकोन घेतलाय, त्यामध्ये वर्तुळ घेतलंय आणि हे अधिकच्या ज्या 2 रेषा आहेत, 4 रेषा आहेत, त्या बाजूला घेतलेल्या आहेत. मग आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या 3 रेषा बाजूला काढावं लागतील. आयतामध्ये त्रिकोण घ्यावा लागेल आणि ह्या 3 रेषा बाजूला काढावं लागेल. आयत कुठे आहे बघा, आता आयत कुठे दिसतोय, इथे दिसतोय, बी मध्ये दिसतोय, सी मध्ये दिसतोय, डी मध्ये सुद्धा दिसतोय. परत त्रिकोण घ्यावा लागेल. त्रिकोणामध्ये 3 रेषा बाजूला घ्याव्या लागतील. मग त्रिकोणामध्ये 3 रेषा बाजूला ए मध्ये दिसते म्हणजे ए नंबरचा पर्याय आहे. बीचा नाही, सी पण नाही आणि डी पण नाही म्हणजे ए नंबरचा पर्याय काय असणार आपला, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा ओके म्हणजे ओ आणि के उलट केले, बी एस. आता इकडे काय येणार, एस आणि बी. बरोबर की नाही? पण उलट बाजूला कुठे दिसते बघा, एस आणि बी कशा प्रकारचा आकार आहे, बी ओ का, इथे एस उलट केलं आहे पण बी सरळ आहे म्हणजे एक नंबरचा पर्याय येणार नाही. बी नंबरच्या पर्यायामध्ये बघा एस आणि बी बरोबर आहे म्हणजे बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. इथे बी आहे पण एस इकडल्या साईडला घेतले म्हणजे सी नंबरचा पर्याय येणार नाही. डी नंबरच्या पर्यायामध्ये तर बी बरोबर लिहिलं आहे म्हणजे डी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. उत्तर क्रमांक आपलं काय असणार आहे, बी नंबरचं असणार आहे. मित्रांनो आकृत्या खूप सोप्या आहेत, व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमचा एकही मार्क जाणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया लगेच. आकृत्यामध्ये एकही प्रश्न घालू द्यायचा नाही कारण की आपलं कॉम्पिटिशन हा 5 मार्कासाठी असतं, ते हे गणित आणि मराठीमध्ये. यानंतर तुम्हाला काही ट्रिकसुद्धा सांगणार आहे किंवा गणिताचा अभ्यास कसा करायचा आणि पेपर कशा प्रकारे सोडवायचा ह्याचासुद्धा आपण व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. बघा 21 ते 24 यामध्ये भूमितीतील आकृतीच्या काय आहे, त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा उजव्या बाजूच्या 4 उत्तर आकृत्यामध्ये ए बी सी आणि डी यामध्ये आहे. उजव्या बाजूच्या आकृती शोधून काढा की ती जी भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. आता बघा भूमितीतील आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याची काय करायचे, आकृतीचा भाग जो दिलेला नाही तो आपल्याला शोधून काढायचे म्हणजे आपली आकृती तयार होईल. बघा आता हा भाग इथे दिलेला आहे पण तिथे रेष नाही म्हणजे हा भाग आपल्याला काय करायचं, शोधून काढायचं. कुठे दिसतो रे एवढाच त्रिकोण, बघा ए मध्ये नाही, बी मध्ये आहे, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला बरोबर येणार आहे. त्यानंतर बघा इथं अर्धवर्तुळ आहे, आता मग काय करावं लागेल, आपल्याला खालचा भाग काढावा लागेल. बघा आता खालचा भाग काढायचा म्हणजे कुठे दिसतंय रे, ए मध्ये दिसतंय का, नाही कारण की हा भाग बघा वेगळा आहे, तसा पाहिजे आपल्याला. बी मध्ये तर भरपूर जास्त असे त्रिकोण आहेत म्हणजे बी नंबरचा पर्याय येणार नाही. सी मध्ये बघा सी नंबरच्या पर्यायामध्ये बरोबर आहे म्हणजे सी नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. बघा 23 नंबरचा प्रश्न आहे, कसं 1 आणि 2 3 म्हणजे 1 2 3 4 5 5 भागां हे 8 भागाच्या आकृती आहे म्हणजे आपल्याला 3 भाग शोधायचे. तिथं हा एक हा एक हा एक म्हणजे 3 भाग शोधायचे. कुठे 3 भाग दिसतात रे, ए मध्ये दिसतात, बी मध्ये नाही, सी मध्ये दिसतात, डी मध्ये नाही म्हणजे आता ए मध्ये आणि बी मध्ये आपल्याला शोधायचे आहेत परंतु हे भाग रंगवलेले नाहीत आणि सी मध्ये काय केले, रंगवलेले आहेत म्हणजे ए नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा हा चौकोनाचाच भाग आहे. बघा
चौकोनाचाच भाग आहे आणि इथं बघा डिझाईन केलेली आहे आतमध्ये. आता हा वरचा भाग आपल्याला शोधायचा आहे, म्हणजे हा त्रिकोणा टाईप भाग आहे बघा. ए मध्ये दिसतोय का? नाही. बी मध्ये हा भाग वरती गेला त्याच्यामुळे हा भाग येणार नाही. बी मध्ये. सी मध्ये बघा हो आतल्या बाजूचा आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती, जरा थोडीशी घाई होते, समजून घेते बघा. आता काय सांगितले? 4 आकृती दिली आहेत, उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. परंतु प्रश्न आकृतीची तंतोतंत प्रतिबिंब आरशी प्रतिमा असणाऱ्या उत्तर आकृती शोधून काढायचे. एक सवयीवर आरसा ठेवलेला आहे असे समजा आणि उत्तर शोधा. बघा आता पी आरशातील प्रतिमा म्हणलं तर काय होणार? पी इकडे बाजूला येणार, बरोबर का? पी ह्या बाजूला येणार आणि प्लस इकडे येणार आणि बाणसुद्धा इकडे येणार, बरोबर का? आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे, म्हणजे उलट बाजू दिसणार. बघा आता पी कुठे दिसते? जर तुम्हाला आरशातील प्रतिमा तुम्ही कागदावर काढून सुद्धा परीक्षेमध्ये बघू शकता, एकही मार्क आपल्याला जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा हे व्यवस्थितरित्या बघायचे आपल्याला. बघा पी उलट कुठे दिसतंय? इथे दिसतंय, पण इथं प्लस चुकीचं आहे. इथे बघा, इथे नाही, इथे दिसतंय, म्हणजे हे काय असणार? आपला पर्याय बरोबर असणार आहे. आणि डी मध्ये बघा बाण आहे, परंतु बाण काय केलेला आहे? उलटा आहे तसाच लिहिलेला आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? येणार नाही. सी नंबरचंच उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया. बघा पुढची आकृती काय आहे? डॉगच्या आरशातली प्रतिमा कशी होईल? मग डॉगची आरशातली प्रतिमा उलट दिसेल. डॉग जी पहिल्यांदा दिसेल, जी पण उलट्या बाजूला दिसेल. कुठे दिसतं जी उलट्या बाजूला? बी मध्ये दिसतंय बघा. बाकीच्या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय लगेच क्लिक करायचे आहे. बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 27 नंबरचा प्रश्न आहे. यू आता हे यू आहे, बरोबर का? पण यू उलट केलं तरी पण असं येणार, म्हणजे यू इथं आहे तसं येणार. कुठे दिसतंय यू? इथे दिसतंय, इथे नाही, इथे पण उलट नाही येणार आणि इथे पण दिसते, म्हणजे बी ए मध्ये आणि डी मध्ये आपल्याला शोधायचं आहे. परत अधिक आहे की नाही? वर्तुळ अधिक मग कुठल्या बाजूला येणार? ह्या बाजूला येणार. मग इथं काय ए मध्ये आहे, डी मध्ये तर आपला डी मध्ये नाही, म्हणजे डी नंबरचा पर्याय कट आणि ए नंबरचा पर्याय काय असणार? आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 28 नंबरचा प्रश्न आहे. ही आकृती आहे तशी आहे, म्हणजे ही बाजू काय होणार? इकडल्या बाजूला येणार, बरोबर की नाही? ही बाजू काय होणार? त्या बाजूला जाणार. वर्तुळ तर आहे तसं लिहिणार. कुठं दिसतंय रे? ए मध्ये दिसतंय का? नाही. बी मध्ये दिसतंय का? नाही. सी मध्ये दिसतंय, म्हणजे सी नंबरचा पर्याय का असणार? आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायच्या. कागदाच्या घड्या घालून भोके पाडलेले आहेत. तर अशा आकृती निवडा की घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल? बघा घडी उलगडा या घटकावरती आधारित ह्या प्रश्न आकृतीत आपण सराव घेतलेला आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेतील सर्व आकृत्या शोधून झालेल्या आहेत. आता बघा काय सांगितले? आहे दिलेला आहे खालचा भाग दुमडायचा, लगेच दुमडून बघायचं, आपल्याला पाहायचं आहे. जर आपल्याला नसेल समजत तर आपण ट्रिक्स लावायचे, म्हणजे पर्याय कट करायची. आता बघा इथं एकच टिंब आहे, म्हणजे किती टिंब येणार? आपले 4 टिंब येणार. आणि हे कुठल्या बाजूला आहे? कोपऱ्यात आहे, म्हणजे कोपऱ्यात 4 टिंबे पाहिजेत, म्हणजे 4 एक कोपऱ्यामध्ये. कुठे दिसतंय रे? ए मध्ये दिसतंय का? नाही. बी मध्ये दिसतंय. सी मध्ये दिसतंय का? हो. डी मध्ये दिसतंय का? नाही. म्हणजे ए आणि डी तर पर्याय कट झाले. पण आता ते झालं, परत काय केलं? हा जो भाग आहे तो काय करावा लागणार आहे आपल्याला? हा भाग जो आहे ना तो काय करावा लागला आहे? हा भाग मिळून काय होणार आहे? मध्ये एक चौकोन तयार होणार आहे. मग चौकोन कुठे दिसतो रे? बी मध्ये दिसतोय. सी मध्ये काय आहे? आयत आहे. त्यामुळे सी नंबरचा पर्याय येणार नाही, बी नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघूया. त्रिकोण आहे, त्याला परत घडी घातली, त्यानंतर परत घातले तर आता हा टिंब बघा परत, म्हणजे त्रिकोणाच्या किती घड्या झालेल्या आहेत? आता 4 घड्या, म्हणजे हा टिंब हिथं आला आणि त्रिकोणाला बाजू किती आहेत? 3च आहेत, म्हणजे किती गोल येणार आपले गोल किती येणार? बघा इथं हिथे एक गोल आहे, म्हणजे काय होणार? ह्याच्या खाली एक गोल येणार आणि परत काय येणार? ही जर घडी उलगडली म्हणजे हिथे एक, म्हणजे आपल्याकडे 4 गोल तयार होणार. आता 4 गोल कुठे आहेत? ए मध्ये आहेत, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये आहेत. ए आणि डी मध्ये शोधायचे आहेत. ए मध्ये आणि डी मध्ये जर शोधले तर बघा हा इथे आहे, म्हणजे काय होणार? हा इथं आहे, म्हणजे काय खाली काय होणार? खालीच्या बाजूला हा येणार. चिटकून येणार का? नाही येणार, म्हणजे काय होणार? ए नंबरचा पर्याय कट आपला, बी डी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. त्रिकोण आहे, त्याला खाली त्रिकोण आहे, त्या खाली त्रिकोण आहे, मधून रेष आहे. बघा आता हा भाग खूप महत्त्वाचे आहेत, कारण की जेवढे तुम्ही वर्तुळ रंगवलेले, भरीव वर्तुळ, न भरवलेले वर्तुळ किंवा टिंब असतील, या गोष्टीकडे लक्ष द्या. हे जर भाग किती तुम्हाला समजले, किती येतात किती नाही, तर तुम्ही लगेच उत्तर काढू शकतात. बघा हा भाग आहे, आता इथे एक भाग आहे, म्हणजे काय होणार? इथे एक भाग आहे, म्हणजे 2 भाग
4 भाग येणार. 4 त्रिकोण कुठे दिसतात बघा, ए मध्ये दिसतात, बी मध्ये दिसतात का. आता हा भाग इथे एक आहे, एक मिनटं, हा भाग इथे म्हणजे इथं 2 येणार, हे किती आहेत, हो सॉरी, हा भाग पूर्ण चौकोन आहे म्हणजे किती येणार, 8 भाग येणार. बघा 8 भाग येणार. इथं तर 4 आहेत म्हणजे हा पर्याय येणार नाही. इथे तर बी नंबरच्या पर्यायामध्ये 8 आहे, त्यामुळे बी नंबरचाच उत्तर आपला फिक्स असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. सोप्या प्रश्नाला जास्त वेळ वाया घालवायचा नाही, कारण की हे तर समोरच दिसलेलं आहे, 8 त्रिकोण आहेत म्हणजे हा पर्याय येणार. इथं तर 4 आहे, तिथे 5 आहे, तिथं 4 आहेत, म्हणजे जास्त लक्ष घालायची सुद्धा गरज नाही. त्यानंतरचा पुढचं गणित बघूया. बघा आता पुढचा भाग, पुढच्या भागामध्ये सुद्धा बघा इथे इथे एक टिंब आहे, इथे एक टिंब आहे की नाही. मग इथे किती सांगितले, 1 2 3 आणि 4, म्हणजे इथे 2 आणि इथे 2 4 8 घड्या झालेत म्हणजे 8 गोल येणार. 8 गोल येणार की नाही. 8 गोल कुठे आहेत बघा, ए मध्ये आहेत का, नाही, बी मध्ये आहेत का, नाही, सी मध्ये आहेत का, आहेत, म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पुढची आकृती बघा काय म्हणते, उजव्या बाजूस काही तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तर आकृती निवड. तुकडे केलेली प्रश्नाकृतीतून तयार उत्तर आकृती शोधायची, म्हणजे आकृती तयार करायची आपल्याला. बघा काय तयार होईल आपलं, हे 2 भाग जर जोडले, हे 2 भाग जर जोडले तर काय होतंय, आहे तसंच एक आकृती गोल तयार होतो की नाही. पण हे 2 भाग बाजूला होतील. कुठे दिसते रे, ए मध्ये दिसते का, नाही, बी मध्ये दिसते. बघा बी नंबरचा पर्याय लगेच बरोबर करायचा आहे, कारण की ते मध्ये रेष आहे आणि हा भाग सुद्धा काय होतंय, वेगळा वाटतोय. सॉरी, सी नंबरचा पर्याय येईल आपला, सी नंबरचा पर्याय बी मध्ये येणार नाही. त्यानंतर बघा पुढचा भाग 34 नंबरचा काय सांगितले, हे जर आकृती जोडली. बघा हा भाग कुठे दिसतोय रे, हा भाग कुठे दिसतोय, इथे दिसतोय. बघा हा भाग पण इथे दिसतोय. हा भाग सरळ आहे म्हणजे हा भाग येणार नाही. सी नंबरचा भाग सुद्धा तर नाहीच, डी नंबरचा नाही, यामध्ये पण नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. बघा आता हा त्रिकोण कुठे दिसतोय, हा त्रिकोण कुठे दिसतोय, इथे तर नाही, हा मोठा आहे, कारण की हे 2 त्रिकोण समान आहेत म्हणजे इथे लहान मोठे आहेत, म्हणजे हा भाग येणार नाही. बी मध्ये बघा हे 2 जर जोडले तर ही आकृती तयार होते, म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. सी नंबरचा पण नाही आणि डी नंबरचा पण नाही. त्यानंतर बघा 36 नंबर वर्तुळ आहे, अर्धवर्तुळ आहे, त्यामध्ये बघा परत अजून एक छोटासा भाग घालवलेला आहे आणि त्यामध्ये कुठे दिसते, हा भाग बघू आपण कुठे दिसतोय, इथे दिसतोय का, नाही, इथे दिसतोय का, हा भाग इथे दिसतोय, म्हणजे हा बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया लगेच. 37 ते 38, 37 ते 40 बघा काय दिलेलं आहे, उजवीकडे दिले, जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडलेली आहे अशा आकृती. आता प्रश्नाकृती लपलेली आपल्याला शोधायचे. कुठे दिसते रे हा भाग, बघा हा एक त्रिकोणासारखा भाग दिसतोय, कुठे दिसतोय बघूया आपण, यामध्ये दिसतोय का रे, नाही. सी मध्ये बघा बरे, इथे एक असा एक भाग आहे, हो इथे एक आहे, परत असा तिरका भाग आहे, परत असा भाग आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा छोटे छोटे आकृती आहेत बघा, समजून घेतल्या तर लगेच सुटतील. छोटासा त्रिकोण आहे, कुठे दिसते रे, ए मध्ये दिसतंय का, ए मध्ये दिसतंय का, हा भाग, असा तिरका भाग आणि वर्तुळाकडे भाग, म्हणजे ए नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा हा भाग आहे, हा भाग कुठे दिसतो रे, यामध्ये तर दिसत नाही, बी मध्ये पण दिसत नाही, सी मध्ये सुद्धा दिसत नाही आणि डी मध्ये बघा, डी मध्ये काय, उभी रेष, हा भाग तिरका बघा, ही उभी रेष, हा तिरका भाग आणि परत सरळ रेष, म्हणजे हा भाग तयार झाला बघा. डी मध्ये हा भाग तयार झाला, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. आता बघा हा बघा उभी रेष आहे, तिरकी रेष आहे, परत तिरकी आहे, कुठे दिसते, उभी रेष तिरकी रेष, इथं तर कुठे दिसत नाही बघा. सी नंबरच्या पर्यंत उभी रेष, तिरकी रेष, परत तिरकी, म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपला बरोबर असणार आहे. मित्रांनो, आपल्या आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 1 ते 40 आकृत्या हा नवोदय प्रश्नपत्रिकेच्या सरावासाठी पाहिलेल्या आहेत. आता ही पूर्ण प्रश्नपत्रिका आहे, पण आपल्याकडे पूर्ण प्रश्नपत्रिकेसाठी व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे ही प्रश्नपत्रिका आपण काय करूया, याच ठिकाणी थांबूया, कारण की 40 प्रश्न आपण हे बुद्धिमत्तेचे घेतलेले आहेत. आता यापुढील जे मराठीचे आणि गणिताचे प्रश्न येणार आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे, कारण की
हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्या आकृत्या अशाच प्रकारच्या आकृती आहेत, त्यामुळे ह्या आकृत्यांचा सराव करणे तुमच्यासाठी खूप खूप गरजेचे आहे. आणि तुम्हाला गणिताचा व्हिडिओ लवकरात लवकर मिळून जाईल. यामधील प्रश्न आकृतीचा म्हणजे प्रश्न 20 प्रश्न गणिताचे आणि मराठीचे प्रश्न 40 प्रश्न तुम्हाला लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर बघा, ह्याचे प्रश्नाच्या आकृत्या कशा वाटल्या हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग. आणि जर काय अडचण असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.